दगड जर समुद्रामध्ये तरले असतील तर आपण हाडा मासाची जिवंत माणसं का बरं तरणार नाहीत हे आपल्याला समजलं पाहिजे. तरतल आपण पण नामच करायचंय. आज लूट आहे हो, जिकडे तिकडे लूट आहे. माझ्या भगवंताच्या नामाची ऐका ना. राम नाम की लूट है लूट सके तो पांच फिर पछताएगा जब प्राण जाएंगे छूट कबीरा प्राण जाएंगे छूट. आणि खऱ्या अर्थानं त्या भगवान परमात्म्याशिवाय आपलं काहीच होत नाही बरं का. ही दुनिया त्या प्रभू श्रीरामाशिवाय चालत नाही. दुनिया न चले श्रीराम के बिना, राम न चले हनुमान के बिना. दुनिया न चले श्रीराम के बिना, राम न चले हनुमान के बिना. श्रीराम के बिना, हनुमान के बिना. दुनिया चले श्रीराम के बिना, राम के बिना हनुमान के बिना. दुनिया चले श्रीराम के बिना, राम चले हनुमान के बिना. दुनिया चले श्रीराम के बिना, राम चले हनुमान के बिना. हो दुनिया चले श्रीराम के बिना, राम के बिना हनुमान के बिना. दुनिया चले श्रीराम के बिना, राम के बिना हनुमान के बिना. चले ना हनुमान के बिना. दुनिया चले ना श्रीराम के बिना, रामजी चले ना हनुमान के बिना. आपल्याला या ठिकाणी उठता बसता ज्या दैवताचं दर्शन आणि हनुमंतराय अशा आहेत बरं का देवा. हनुमंत महाराज हनुमंतरायांचं वर्णन भक्तामध्ये होतं, हनुमंतरायांचं वर्णन संतांमध्ये होतं आणि हनुमंतरायाचं वर्णन देवामध्ये सुद्धा होतं. अशा प्रकारचे तीनही उपमा हनुमंतरायांना दिल्या जातात, लावल्या जातात. आणि खऱ्या अर्थानं हनुमंतरायांचं चिंतन जर आपण केलं ना त्याला काहीच कमी पडत नाही. त्याला काही त्याचा त्रास होतातच. जीवनात आपण मनुष्य म्हणून जीवनाला आलोय ना पुरी काका. आपण या संसार रूपी सागरामध्ये जन्माला आलोय. या प्रपंचामध्ये आपल्याला त्रास होणारच आहे. लोक म्हणतात तुम्ही कीर्तनकार कथाकार तुमचं बी दुखत आहे का. मग काय आमचं काय म्हणजे आम्हाला काय दुःख आमचं शरीरच आहे ना ते आमचं बी दुखत का. आता माझं तर एवढं दुखत मला खाली बसता येत नाही कीर्तन संपल्यावर आणि बसलं का पण उठता येत नाही मिनिटभर असं होतंय. विचारतात अहो तो त्रास होतोच. मी सांगून नाही तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला त्रास आहे. जीवनात आलोय आपण याचं नावच आहे मृत्यू लोक. या मृत्यू लोकात जन्माला आलोय. प्रत्येकाला त्रास आहे. पण जो भगवंताच्या नामामध्ये लीन आहे, जो भगवंताची अंतःकरणातून भक्ती करतो, जो भगवंताकडे दररोज अंतःकरणपूर्वक सर्वांसाठी त्या ठिकाणी सुख मागतो. वैष्णवाचं लक्षण आहे वैष्णव जन तो तेने कहिये पीर पराई. त्याला दुसऱ्यांची पीडा सहन होत नाही. तो वैष्णव असतो. म्हणून जो अंतःकरणातून देवाची भक्ती करतो त्याच्या वाट्याला आलेला संघर्ष सहन करण्यासाठी भगवान परमात्मा त्याला डबल शक्ती दिल्याशिवाय राहत नाही. ही भक्तीची ताकद आहे, ही नामस्मरणाची ताकद आहे बरं का. याचा अनुभव पोरी काकांना चांगला आहे. बऱ्यापैकी त्यांच्याकडे हा अनुभव आहे. त्यांच्या गाठीला प्रसंग येतात व दुःखाच्या आयुष्यामध्ये. पण भगवंताची भक्ती अंतःकरणातून केली ना त्या प्रसंगातून पुढे जाण्याची ताकद सामर्थ्य आपल्याला तो भगवान परमात्मा देत असतो. म्हणून नाही तुम्हाला भजन करता आलं चालतंय पण घरामध्ये असणाऱ्यांचे आई वडील असतील, घरामध्ये मोठी माणसं असतील, किंबहुना आपल्या जवळ जी माणसं असतील त्यांना चांगलं बोलत तरी चला. किमान त्याच्यात सुद्धा वेगळं काही नाही. विठाला विठाला भगवान परमात्म्याशिवाय आपलं काही चालत नाही. ही दुनिया चालत नाही. पण ऐका ना विशेष काय आहे पुढे विशेष. त्या हनुमंतरायाशिवाय देवाचं काही चालत नाही. म्हणून त्या हनुमंतरायासाठी एकदा जोरदार भजन करूया आणि आपलं कीर्तन समारोपतेकडे जाणार आहे. जो खेल गए प्राणों पे, जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक बार तो हाथ उठाना मेरे हनुमान.